प्रेक्षको मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, कवयित्री आणि लेखिका स्पृहा जोशी ही तिच्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी ओळखली जाते. सध्या स्पृहा जोशीनं सादर केलेली कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या कवितेच्या माध्यमातून स्पृहाने समाजात वाढत चाललेली असंवेदनशीलता, निष्पापांचा होणारा बळी, हिंसाचार, उपोषण, आंदोलन, धर्म, जातीच्या नावावर निर्माण होणारे संघर्ष आणि सर्वसामान्य नागरिकांची उदासीन मानसिकता आदी विविध विषयांवर रोखठोकपणे स्पृहाने कवितेच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. चला पाहूयात स्पृहा जोशी नेमकं काय म्हणाली. आक्रंदन. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. रोजच उठून चालू आहे निष्पापांचं आक्रंदन. रोजच उठून चालू आहे निष्पापांचं आक्रंदन. घुसमटणाऱ्या श्वासांचं रोजच आहे मुखरुदर. बोलू पाहणाऱ्या आवाजाला आम्ही कधीच गप्प केलंय. संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. किती बॉम्बस्फोट, किती दंगली, माणसं मरतायत, मरू देत. आपण त्यात नव्हतो ना, चला आजची रात्र टळू दे. उपोषणं होतात, मोर्चे निघतात, झुरळत चक्क रस्त्यावर उतरतात. मत, विरोध, अजेंडा, धर्म, चर्चा फिरचा नकोच काही. मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले. हे तर नुसते देशद्रोही. निर्लज्जपणे आम्ही हे स्वतःलाच ठासून सांगितलंय आणि संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहिल. मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहिल. सांगताय कुणाला लोमकाळा ट्रेनला आजची भाकरी कोण देईल. तसा फरक पडत नाही. जगाचं जगणं थांबत नाही. आमच्या संथ आयुष्यावर एक ओरखडाही उमटत नाही. अगतिकतेचं तत्वज्ञान आमचं स्पिरिट म्हणून बोकाळलंय. अगतिकतेचं तत्वज्ञान आमचं स्पिरिट म्हणून बोकाळलंय आणि संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. एकच वाटतं अशा वेळी तरी धावून यावे सारे हात. रक्त देताना तरी विचारू नये काय तुझं धर्म जात. रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपले. रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपले. नाहीतर संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. ही कविता शेअर करताना स्पृहा जोशीने डिस्क्लेमर, या कवितेचा कोणत्याही जीवित, मृत होऊ घातलेला अथवा आतून मृत झालेला व्यक्ती, संवेदनशीलता वा लोकशाहीशी पूर्ण संबंध आहे असं कॅप्शनही दिलं आहे. दरम्यान ही कविता ऐकून चाहत्यांसह कलाकारांनीही कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे आणि प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान याने कमेंट करत स्पृहा जोशीने सादर केलेल्या कवितेचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने व्हेरी वेल सेड अशी कमेंट केली आहे. तर प्रसिद्ध लेखक मिलिंद जोशी म्हणतात की अतिशय मार्मिक. तर एकीने लिहिलंय की आजच्या परिस्थितीवर अगदी बरोबर व्यक्त होणारी कविता. तर एकाने खूप छान स्पृहा, डिस्क्लेमर अशी कमेंट करत कवितेसोबत कॅप्शनही रोखठोक असल्याचं म्हटलंय. प्रेक्षको, लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीने सादर केलेली कविता तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.